दहीहंडीविषयी कल्पना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. दहीहंडीमध्ये दह्याचा वापर केला जातो, कारण दही स्निग्ध पदार्थ आहे आणि त्यापासून शरीराला भरपूर जीवनसत्व मिळते असा समज आहे. म्हणून दहीहंडीमध्ये दही वापरण्याची पद्धत असावी. शारीरिक कष्ट पद्धतशीर करणे, न दुखापत होता करणे, सहनशीलता ठेवणे, बंधुप्रेम ठेवणे, संयम, जिद्द, कष्ट, कठोर परिश्रम या 4 सूत्राचा वापर दहीहंडीमध्ये केला जातो. तसेच सहकार्य, धार्मिक वृत्ती, सत्कार्य केले असे भासते. हसत ससत श्रीकृष्णाचे नाम घेत राहणे. त्यामुळे दगडासारखे हृदय असणाऱ्याचे त्याला पाजर पाडणारे यंत्र म्हणजे दहीहंडी होय. दहीहंडीमध्ये भीती, धैर्य, हिंमत, मनातील डर, भीती काढल्या जाते. कोणतीही गोष्ट करताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नये, हे दहीहंडी शिकविते. दहीहंडीमुळे मैत्री बळकट बनते, एकमेकाविषयी प्रेमभाव शिकवते. तसेच प्रामाणिकपणा, परोपकार, शांती, समाधान, सहनशीलता यांची भक्ती कृष्णामुळे मिळते. विकार काढून टाकते, जसे द्वेष, मोह, मत्सर, अहंकार, आळस, मीपणा नाहीसा होतो, विवेक निर्माण होतो. सर्व जगी सुखी असा कोण आहे? दहीहंडी पाहिली की मन शुद्ध होते आणि सुख प्राप्त होते. सहकार्याची भावना निर्माण होते. श्री कृष्ण दूर रहकर भी जो पास आता है, हमारे मन में कृष्ण की भावना अच्छी तरह निर्माण होती है. दहीहंडी करने वाले हम सब है और एक रहेंगे, हमेशा के लिए एक रहेंगे, हमेशा के लिए एक रहेंगे, कर्तव्य पालन करेंगे और आई, बहन, वडीलधारी मंडळी यांच्याबद्दल ममतेचा, प्रेमाचा विचार दहीहंडी शिकवते. म्हणून दरवर्षी जन्माष्टमीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा समारंभ करण्यात येतो. गोपाल कृष्ण भगवान की, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोविंद गोविंद गोपाल बोलो, गोविंद 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 बोलो, गोपाल बोलो, गोविंद गोपाल कृष्ण भगवान की जय. दहीहंडीविषयी सांगण्याची कल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर.